हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण झटपट अशी होणारी कारळ्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत। चटणी तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। कारळ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी मी इथे एक वाटी कारळे घेतलेले आहेत, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे आणि चवीप्रमाणे मीठ। तर प्रथम कढईमध्ये आपण कारळे भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे, जास्त वेळ नाही भाजायचा। अगदी तडतड करायला लागले की आपण ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे। कारळे थंड झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये कारळे घालूया, लसूण, मिरची पावडर आणि मीठ घालून हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, मस्त आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्ही ही चटणी चपाती, भाकरी कशावरही सर्व करू शकता। डोस्यामध्ये सुद्धा वरून टाकले तरी छान लागते। याच्यामध्ये तेल टाकून खाऊ शकता किंवा अशी सुद्धा ती खूप छान लागते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।